सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। खासदार विनायक राऊत यांचा जनसंपर्क असल्याने राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला। पाहुयात काय म्हणाले उदय सामंत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात जरी विनायक राऊत लढत असले तरी खरं लक्ष लागलंय ते रत्नागिरी मतदारसंघातील आमदार उदय सामंत यांच्या भूमिकेकडे। आज शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन करत राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निश्चितच एक वेगळं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं निर्माण झालं आहे। विशेष चर्चेमध्ये आज आपल्यासोबत आहेत उदयजी सामंत, जे रत्नागिरीचे आमदार आहेत शिवसेनेचे। सामंत, नमस्कार। काय सांगाल, खरं तर लक्ष तुमच्याकडे केंद्रित आहे, रत्नागिरीमध्ये नेमकं काय होणार अशी चर्चा आहे, काय वातावरण आहे शिवसेनेचं रत्नागिरीमध्ये? अगदी खात्रीनं सांगतो की आमच्या 3 मतदारसंघातनं 2 लाख मतांचं लीड हे आजच विनायक राऊत साहेबांना फायनल झालेलं आहे। आणि जे काही कटुता होती BJP आणि शिवसेनेमध्ये, ती BJP आणि शिवसेना एक संघ होऊन आज फॉर्म भरायला उपस्थित होती। त्याच्यामुळे हे 2 लाखाचं लीड जे आहे हे विनायक राऊत साहेबांचं कुठेही तुटू शकत नाही। आणि मला असं वाटतं की मागच्या वेळी 1,51,000 मतांना विनायक राऊत साहेब विजयी झाले होते, यावेळी 2 लाखाच्या पुढच्या फरकानं विनायक राऊत साहेब विजयी होतील। ठीक आहे, लोकशाहीमध्ये जीत होणं पराभव होणं हे स्वाभाविक आहे, पण त्याच्यावर देखील बाळासाहेब माने हे मॅच्युअर्ड पॉलिटिकल लीडर असल्यामुळं त्यांनी ते सगळं समजून घेतलेलं आहे। आज प्रमोद जठार देखील होते, राजन तेली होते, अतुल काळसेकर होते, ही सगळी सिंधुदुर्गातली देखील मंडळी होती, आमचे बाळासाहेब माने होते आणि रत्नागिरी जिल्ह्यातले देखील भाजपचे सगळे पदाधिकारी ह्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते। आणि एकंदरीत शिवसेना भाजप एकत्र येऊन पुन्हा एकदा विनायक राऊत साहेबांच्या विजयाचा इतिहास आम्ही रचणार आहोत। तुमचे जुने मित्र राष्ट्रवादीतील भास्कर जाधव कुठेतरी स्वाभिमानला मदत करतील असं वाटत होतं, पण आज भास्कर जाधव स्वतः त्या फॉर्म भरताना नवीन चंद्र बांदेडकर यांच्या व्यासपीठावर दिसले। काय वाटतं, चिपळूणमध्ये स्थिती काय असू शकते? भास्करराव जाधव माझे अतिशय प्रतिस्पर्धी जरी होते असतील तरी माझे त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही बोलतो, आम्ही चर्चा करतो। शेवटी ते ज्या पक्षामध्ये काम करत आहेत त्याची निष्ठा जपणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते आज बांदिवडेकरांचा फॉर्म भरायला तिथे आलेले होते। परंतु आज त्यांचा फॉर्म भरत असताना त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं ते कितीचं होतं आणि शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन भाजपच्या ताकदीवर, शिवसेनेच्या ताकदीवर किती होतं, ह्याचा जर लेखाजोखा आपण जर बघितला तर आजच शिवसेनेच्या बाबतीतला निकाल हा सकारात्मक लागलेला आहे आणि त्यांच्या बाबतीतला निकाल हा 100% नकारात्मक लागलेला आहे। रिफायनरीच्या बाबतीत भाजप सुरुवातीपासून फ्रंट फूटवर होतं, ज्याने समर्थन केलेलं होतं। भाजपाचा तुमचा मित्रपक्ष आहे, यामुळे कुठेतरी या मतदारसंघात सेनेला तुमच्या मित्रपक्षामुळे तुम्हाला फटका बसू शकतो असं वाटतं का आपल्याला? भाजप अतिशय प्रामाणिकपणानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, अमित शहांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 100% शिवसेनेवर राहणार आहे। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। गैरसमज होत असतात। नाणारच्या बाबतीमध्ये भाजपची भूमिका ही वेगळी होती, शिवसेनेची भूमिका ही वेगळी होती। आदरणीय उद्धव साहेबांनी ह्याचं सगळं विश्लेषण अनेक वेळा त्यांच्या भाषणातनं केलेलं आहे, त्यांच्या पत्रकार परिषदेमधनं केलेलं आहे। आणि नाणारचा प्रकल्प रद्द करणं ही पक्षाची पॉलिसी होती आणि त्या पक्षाच्या पॉलिसीवर बोलणं हे मी एक कार्यकर्ता म्हणून योग्य नाही। पण नाणारचा प्रकल्प रद्द झाल्यानंतरसुद्धा आज आपण जे चित्र बघितलं, सगळे भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नगरसेवक, भाजपचे लोकप्रतिनिधी हे आमच्या व्यासपीठावर होते, शिवसेनेच्या व्यासपीठावर होते। आणि ते काय फक्त आमचं व्यासपीठ होतं अशातला भाग नाही, शिवसेना भाजप मिळून ते आमचं व्यासपीठ होतं, RPIचं व्यासपीठ होतं आणि रासपचं व्यासपीठ होतं। त्याच्यामुळे आपापसातले हेवे देवे बाजूला ठेवून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे। उदय सामंत आणि रत्नागिरी म्हणजे उदय सामंत हे कुठेतरी समीकरण बनत चाललेलं होतं। आज खरं तर तुमच्यावर सातत्याने विरोधी पक्षाचे जे टीका करत आहे, या टीकेकडे कसं बघताय आणि राऊतांना मताधिक्य देण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? टीकाकार हे नेहमी जवळ असले पाहिजेत। मी माझा राजकीय जर तुम्हाला प्रवास सांगितला तर 2004ला मी पहिल्यांदा निवडून आलो, त्यावेळी देखील अनेकांनी टीका केली, मी 12,000 मतांना निवडून आलो। 2009ला देखील माझ्यावर टीका झाली, मी जवळजवळ 40-42 मतांना निवडून आलो। त्यामुळे टीका करणाऱ्यांना दुसरा काय उद्योग नाही। जी केलेली मतदारसंघातली विकास कामं आहेत, ज्या विकास कामाला शासनाकडनं आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि जनतेसाठी कायम उपलब्ध असण्याची जी माझी भूमिका आहे, त्याच्यामुळे रत्नागिरीतले मतदार मला आशीर्वाद देतात, मला सहकार्य करतात, माझ्यावर प्रेम करतात आणि या प्रेमामुळं, आशीर्वादामुळंच
मी इकडे तिकडे गेलो म्हणजे शिवसेनेमध्ये आलो, पण आता तर माझा विचार दुसरीकडे कुठेही जायचा नाही. जो काय राजकीय अंत मला करायचा आहे तो आता शिवसेनेतच माझा होईल. त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो आहे आणि टीकेला मी भीक घालत नाही. आणि कोणाच्या टीकेला भीक घालायची? ज्यानं आपल्या कर्तृत्वासारखं जर कर्तृत्व असेल, आपल्या ताकदीचा माणूस जर आपल्यावर टीका करत असेल तर त्याचा विचार करायचा असतो. भाजपमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये भाजप म्हणते की शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेना आम्हाला कुठेतरी विश्वासात घेत नाही. याकडे कशा दृष्टीने बघता आणि भविष्यात ही कुरबुरी मिटवण्यासाठी आतापासूनच काय प्रयत्न राहणार आहेत? त्या गोष्टीमध्ये तथ्य नाही असं मी म्हणत नाही, कारण शेवटी आम्ही जेव्हा विरोधामध्ये लढलो त्यावेळी समोरासमोर जाऊनच लढलेलो होतो. जे काय राजकीय निर्णय घ्यायचे होते हे एकतर्फी घ्यायचे होते, संघटनात्मक एका पक्षाचे घ्यायचे होते. परंतु युती झाल्यानंतर आता जे काय आम्हाला पदं नेमायची असतील, सभापती करायचे असतील, जिल्हा परिषदेमधलं बलाबल असेल, पंचायत समितीमध्ये काही तिकीट वाटपाचा विषय ज्यावेळी येईल त्यावेळी, नगरपालिकेतली पदं असेल, आम्ही भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र बसू आणि त्याच्यातनं चांगल्या पद्धतीचा सुवर्णमध्य काढून आम्ही पुढे जाऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वाभिमान स्विंग करू असे चित्र दिसतंय. काय सांगाल, स्वाभिमानशी तुमची लढत जी आहे कशा दृष्टीने बघताय? याबरोबर बांदिवडेकर जे भंडारी समाजाचे नेते आहेत, हे जे मतं खातील याच्यामुळे या मतदारसंघातील समीकरण बदलते असं वाटतं का आपल्याला? या मतदारसंघातल्या 3 स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुका मी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळं शेवटी पक्ष हा निवडून येण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असतो. त्या पक्षाला काही मला कमी लेखायचं नाही. पण एकंदरीत माझ्या मतदारसंघातलं चित्र जर बघितलं, राजन साळवींच्या मतदारसंघातलं चित्र बघितलं आणि सदानंद चव्हाणांच्या मतदारसंघातलं चित्र बघितलं, तसं काही फार मोठं मिरॅकल होऊन ह्याच्यामध्ये काही गडबड होईल असं मला वाटत नाही. आम्ही 2 लाखाचं मताधिक्य विनायक राऊतांना नक्की या 3 मतदारसंघातनं देऊ. एक आपल्या लक्षात आलं असेल की माझ्या मतदारसंघामधले 12 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. ते 12च्या 12 जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे आहेत. माझ्याकडे 2 पंचायत समिती ज्या येतात त्या 100% शिवसेनेकडे आहेत. नगरपालिका 30पैकी 21 नगरसेवक माझ्याकडे आहेत. सोसायटी जवळजवळ 90% माझ्याकडे आहेत. ग्रामपंचायती 116पैकी जवळ 85च्या पुढे शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहेत. आता भाजपच्या ज्या ताब्यामध्ये आहेत त्या युती म्हणून आमच्या सगळ्याची जर गोळाबेरीज केली ग्रामपंचायतीची तर ती आम्ही जवळजवळ 105च्या पुढे जातो आहे. त्याच्यामुळे मतदारसंघ एवढा स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्याचं काही माझं एकट्याचं श्रेय नाही. मगाशीच मी कोणाला तरी सांगत होतो ही गर्दी बघितल्यानंतर की मी तर या सगळ्या कोअर कमिटीमध्ये किंवा प्रचाराच्या गोष्टीमध्ये असल्यामुळं कालच सकाळी रत्नागिरीमध्ये आलो. पण कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर हजारो लोक कशा पद्धतीनं जमू शकतात हे आज आपण मूर्तिमंत उदाहरण बघितलं. त्याच्यामुळे आमच्याकडे संघटना स्ट्रॉंग आहे, पदाधिकारी स्ट्रॉंग आहेत, आमच्यामध्ये समन्वय स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की विधानसभेला मला काय अडचण येईल. आणि ज्या पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये मी शिवसेना वाढवलेली आहे त्याच पद्धतीची शिवसेना महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असावी हे माझं स्वप्न आहे. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो भाग आहे की आपण जर प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल मुख्यमंत्री महोदयांची, तर मुख्यमंत्री महोदयांनी 3ऱ्या नंबरची घोषणा करत असताना मुख्यमंत्री महोदय असं म्हणालेले आहेत की पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी मागणी केलेली होती नाणार रद्द करायची, तो रद्द करण्याचा निर्णय आम्ही लवकरात लवकर घेतो आहे आणि त्याची अधिसूचना आम्ही जारी करतो आहे. याचा अर्थ तिथल्या जनतेला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे नाणार जो रद्द झाला किंवा नाणार जो रद्द करण्याचा जो प्रयत्न केला तो शिवसेना पक्षानंच केलेला आहे. त्याच्यामुळे तिथली जनता ही 100% शिवसेनेवरच प्रेम करते आणि शिवसेनेबरोबरच राहणार आहे. नंबर 2, अशोक वालमनी जो पक्ष काढलेला आहे, शेवटी अशोक वालम हे स्वतंत्र विचाराचे असू शकतात. लोकशाहीमध्ये त्यांनी स्वतंत्र पक्ष काढणं, त्यांनी उभं राहणं, त्यांनी कोणाला पाठिंबा देणं हा शेवटी त्यांचा वैयक्तिक हेतू असू शकतो किंवा त्यांचा त्याच्यावर ते निर्णय घेऊ शकतात. पण अशोक वालम हे कुठच्या पक्षानं काढलेलं पिल्लू आहे किंवा अशोक वालम हे या पक्षानं दिलेलं नेतृत्व आहे असं मी काय मानणार नाही. कारण ज्या पद्धतीनं मी त्यांच्याबरोबर ह्या प्रकल्प रद्द करण्याच्या बाबतीमध्ये काही मीटिंग मी घेतल्या तरी त्यांची जी भूमिका मी समजून घेतलेली होती किंवा मला जी माहीत होती ती अशी होती की ते दुसऱ्या कुठच्या पक्षाबरोबर जाणार नाहीत आणि त्यांना कुठच्याही राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. परंतु हा इंटरेस्ट येऊ पण शकतो. मी असं सांगितलं की वालम हे शेवटी स्वतंत्र व्यक्ती आहे, पण मला असं वाटत नाही की कुठच्या पक्षानं त्यांना पुढं केलेलं आहे, कुठच्या पक्षानं त्यांना लढायला सांगितलेलं आहे. पण दुसरी एक गोष्ट आहे की जे विधानसभेला पाठिंबा देतील त्यांना आम्ही लोकसभेमध्ये पाठिंबा देऊ हा जो त्यांचा निर्णय आहे हा देखील त्यांच्या पक्षानं असेल किंवा त्यांनी जो पक्ष स्थापन केला आहे त्याचे ते पक्षप्रमुख असतील म्हणून घेतलेला निर्णय आहे. पण ग्रासरूटला जनता जी आहे, ग्रासरूटला शेतकरी जे आहेत त्यांना 100% माहिती आहे की उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख शिवसेनेचे जे आहेत
त्यांनी BJPला सांगितल्यामुळंच हा नाणार प्रकल्प रद्द झालेला आहे आणि माझा डायरेक्ट जनतेवर आणि शेतकऱ्यांवर विश्वास आहे. तिथली सगळी जनता हे शिवसेनेचं समर्थन करेल आणि शिवसेनेच्या मागं उभी राहील.